दिनांक 14 ऑक्टोबर 1956चा तो दिवस, ज्यावेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 5 लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि लगेच 7 आठवड्यांमध्ये म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी आपले बाबा आपल्याला सोडून गेले। ही बातमी रेडिओवर जशी ऐकायला मिळाली तशी लोक ढासू रडायलाच लागली, जणू काही त्यांच्या जवळचा कोणीतरी आपला माणूस गेला असेल। आणि बाबासाहेबांसोबतचं नातं प्रत्येकासोबत एक आगळं वेगळं नातं होतं आणि त्यांना जेव्हा ही बातमी ऐकायला मिळाली की आपले बाबा आपल्याला सोडून गेले आणि त्यांचं अंत्यसंस्कार हे मुंबईला होणार आहे, तेव्हा लोकांना मिळेल त्या साधनाने लोक मुंबईकडे रवाना झाली तो। आणि म्हणजे त्यांच्या डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं। मुंबईला जाणारी प्रत्येक वाहन, ट्रेन म्हणा, बस म्हणा किंवा गाडी म्हणा, प्रत्येक गाड्या अशा भरभरून गेल्या आणि जणू काही भारत देशाने बघितलेला हा पहिला जनसमुदाय होता लोकांचा की कोणाच्या तरी महापरिनिर्वाण यात्रेमध्ये एवढी लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहिले होते। आणि या सर्व जे दृश्य होतं याचं चित्रीकरण एका व्यक्तीने आपल्या कॅमेरामध्ये कैद केलं आणि त्यांचं नाव होतं नामदेव वटकर। यांनी जवळजवळ 3000 फुटाची रील तयार केली आणि तुम्ही आणि आम्ही जे महापरिनिर्वाण यात्रेचा जो व्हिडिओ बघतो हे त्यांच्याचमुळे शक्य झालं। 6 डिसेंबरला 2 कहाण्या घडल्या, 2 इतिहास झाले। पहिला, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अंतिम संस्कार जे संध्याकाळी 7 वाजता यशवंत आंबेडकर त्यांच्या मुलांनी केलं। आणि दुसरं म्हणजे नामदेव वटकरांनी बनवलेलं चित्रीकरण केलेली महापरिनिर्वाण यात्रा। प्रत्येक लोकांची भावना आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि नामदेव वटकरांनी हे करून दाखवलं आणि कदाचित त्यांच्याचमुळे आज आपल्याला महापरिनिर्वाण यात्रा इतक्या जवळून बघायला मिळाली। मित्रांनो, मी 1956ला नव्हतो, माझ्यासारखे आपण सुद्धा नसाल, परंतु तो प्रसंग आपल्याला आज त्या चित्रीकरणातून बघायला मिळाला आणि जणू काही असं वाटतं की आपण स्वतः बाबांच्या महापरिनिर्वाण यात्रेमध्ये सामील आहोत। आणि अशातच डोळ्यातून अश्रू पडतात आणि तो जो प्रसंग आहे हा आपण जवळून बघू शकतो। आणि असं चित्रीकरण ज्यांनी केलं त्यांच्यावर एक चित्रपट बनवण्याचा प्रयत्न लोकांनी केलेला आहे आणि तो गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये महापरिनिर्वाण म्हणून त्याचं टायटल रिलीज करण्यात आलं आणि त्यामध्ये असंही सांगितण्यात आलं होतं की दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी हा चित्रपट आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये वटकर यांचा संपूर्ण इतिहास आपल्याला माहिती पडणार आहे आणि त्यासोबतच त्यांनी घेतलेला संघर्ष, त्यांचा संघर्ष आणि त्यांनी घेतलेली मेहनत जी होती, ज्याच्यामध्ये की त्यांना महापरिनिर्वाण यात्रा ही शूट करण्यामध्ये कोणत्या प्रकारचे अडचणी आल्या आणि ती कशा पद्धतीने शूट केली याच्यावर एक चित्रपट येणार होता, ज्याच्यामध्ये मुख्य भूमिकामध्ये प्रसाद ओक दादा होता। आणि आजची तारीख आहे 2 डिसेंबर 2024। मी 1 डिसेंबर 2024ला हा व्हिडिओ शूट करतो आहे आणि 6 डिसेंबरला आता काहीच दिवस राहिलेले आहे, परंतु आजही या चित्रपटाचा काही लेटेस्ट अपडेट अजून आलेला नाही आहे। आणि जर हा व्हिडिओ तुमच्या टीम पर्यंत जर पोहोचत असेल तर यावर लवकरात लवकर एक अपडेट द्यावा अशी इच्छा आहे आणि हा चित्रपट आपण लवकर घेऊन यावा, कारण लोकांची खूप जास्त भावना जुळलेली आहे आणि लोकांमध्ये एक उत्सुकता आहे की हा संपूर्ण चित्रपट बघण्याकरिता। तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आणि 6 डिसेंबर जवळ आलं
की जणू काही प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू येऊन जातात, कारण तो काळा दिवस आपल्या सर्वांपुढे येतो आणि तो प्रसंग सर्वांच्या डोळ्याच्या समोर येऊन असा उभा राहतो. आणि मी काय बोलू याच्यावर, आणखी काहीच नाही. फक्त एवढंच की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन. आणि त्यासोबतच हा चित्रपट महापरिनिर्वाण लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल अशी आशा करतो.